आईनं तो एकच डोस तिच्या तोंडात टाकला हं. आणि संध्याकाळी शांत झोपली ती. आणि मग स्टेरॉइडचा वापर केला जातो का? काही काही अनमॅरिड मुली असतात, हो. त्यांच्यामध्ये ओव्हेरियन सिस्ट तयार होतात, फायब्रॉइड्स तयार होतात. मग ऑपरेशन करून छेडछाड करणं हे योग्य नाहीये हो ना. आणि रिअकरन्स हा होणारच. कॅन्सर अशा ज्या डिसीज आहेत त्यावर होमिओपॅथी ट्रीटमेंट वर्क करते का? म्हणजे विष असतं सापाचं, त्यापासून पण काही औषधं बनलेली आहेत आणि मुळापासून आजार घालवायचा आहे आपल्याला इमर्जन्सी केसमध्ये हां. आपण होमिओपॅथी मेडिसिन घेऊ शकतो का? प्लासिबोझिल असतं ना, कशाला हो ना. केमिकल्स घ्यायचे, डॉक्टर बनायची गरजच नसती पडली बरोबर. की नाही. काट्याने काटा काढणे, लाईक क्युअर्स लाईक अशा मूलभूत तत्वावर आधारित होमिओपॅथी म्हणजे काय, ती कशी काम करते, हे आज आपण 19 वर्ष अनुभव असलेल्या होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर गीता पवार यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर मॅडम, सर्वप्रथम तुमचे आमच्या चॅनलवर सहर्ष स्वागत. धन्यवाद प्रिया. आपण या व्हिडिओची सुरुवात एका बेसिक प्रश्नापासून करूया, ती म्हणजे होमिओपॅथी म्हणजे काय? प्रिया, जसं तू म्हणालीस की काट्याने काटा काढणे, बरं. तर होमिओपॅथी हे एक समवैद्यक शास्त्र आहे. यामध्ये आपण काय करतो, रुग्णाला जे होमिओपॅथीचं औषध देतो, तो औषध जो आहे तो त्या शरीरामध्ये एक आर्टिफिशियल डिसीज तयार करतो. अच्छा. हां, कसं असतं, एखादी गोष्ट प्रभावी असेल, जसं की हा आर्टिफिशियल डिसीज हा प्रभावी असतो आणि शरीरामध्ये जो डिसीज आहे तो त्यापेक्षा वीक असतो. म्हणजे आपण काय करतो की आर्टिफिशियल डिसीज हा प्रभावी बनवतो, पॉवरफुल बनवतो आणि नॅचरल डिसीजला त्यापेक्षा वीक असतो तो. तर जेव्हा तो आर्टिफिशियल डिसीज शरीरात तयार होतो तेव्हा हा वीक डिसीज नॅचरल जो आहे तो शरीरातनं निघून जातो. हळूहळू त्याचा प्रभाव कमी होतो आणि तो निघून जातो. आणि जसं जसं आपण हे औषध असतं होमिओपॅथीचं, त्याचा इफेक्ट कमी होतो आणि मग हाही इफेक्ट कमी होतो आणि जो रुग्ण आहे तो एकदम हेल्दी होतो आणि औषध घ्यायला सुरू केल्यापासूनच पेशंटला खूप हेल्दी वाटायला लागतं. म्हणून होमिओपॅथीला आपण म्हणतो की काट्याने काटा काढणे आणि समवैद्यक शास्त्र. ओ, तर हां. त्याचा अर्थ असा आहे, हां, राईट. म्हणजे एखाद्या रोगाची इंटेन्सिटी पहिला आपण वाढवतो आणि मग ती कमी करतो, बरोबर ना? नाही, ते तसं नाहीये. ओके. रोगाची इंटेन्सिटी नाही वाढवत. रोग आहे तसाच असतो. हं. आपण काय करतो, आर्टिफिशियल डिसीज, औषधाने तयार झालेला डिसीज असतो तो शरीरामध्ये. अच्छा. त्याच्यामुळे पेशंटला कुठलाही त्रास होत नाही. पण तो जो स्ट्रॉंग डिसीज आहे, आर्टिफिशियल डिसीज, त्यामुळे जो नॅचरल डिसीज आहे त्याचा जो त्रास आहे रुग्णाला तो लवकर कमी होतो. अच्छा. हां, असं ओके. आहे ते. ॲक्चुअली काय म्हटलं जातं, की होमिओपॅथीचं औषध घेतलं ना, की आजार वाढतो. बरोबर. आजार नाही वाढत, आजार तसाच राहतो. हं. पण आर्टिफिशियल डिसीज असतो ना, त्यामुळे हा जो प्रभाव आहे ह्या नॅचरल डिसीजचा तो हळूहळू कमी होतो आणि आर्टिफिशियल डिसीजमुळे पेशंटला म्हणजे जो नॅचरल त्याची इम्युनिटी आहे ती वाढते आणि पेशंटला बरं वाटायला लागतं. अच्छा. हां. ओके. ठीक आहे. तर आपले होमिओपॅथी, आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यामध्ये फरक काय आहे? हां, होमिओपॅथीचं तर मी तुला सांगितलं, हो. की अशा प्रकारे होमिओपॅथी काम करते. हं. आयुर्वेदामध्ये काय असतं, वात, पित्त, कफ या 3 दोषांमुळे हं. शरीरामध्ये डिसीज तयार होतो. बरोबर. हां, आणि मग हा जो डिसीज आहे तर त्याचं करेक्शन करून आयुर्वेदिक जे डॉक्टर्स असतात ते त्या डिसीजला ठीक करतात. त्याचप्रमाणे ॲलोपॅथीमध्ये काय केलं जातं, समजा डोकं दुखतंय, हं. तर डोकं दुखण्याचं कारण कधीच ठीक केलं नाही जात. डोकं दुखण्यासाठी ज्या पेन किलर गोळ्या असतात त्या गोळ्या दिल्या जातात पेशंटला. जोपर्यंत त्या गोळीचा इफेक्ट आहे तोपर्यंत डोकं दुखणं कमी असतं. बरोबर. मग डोकं दुखण्याची बरीचशी कारणं असतात. जसं आयुर्वेदिकमध्ये म्हणा किंवा होमिओपॅथीमध्ये डॉक्टर काय करतात, त्या रुग्णाला सोबत चर्चा करतात. समूळ त्या दोषाचं नाश केला जातो आणि मग पेशंटला बरं वाटतं. बरोबर. तसं ॲलोपॅथीमध्ये फक्त सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट असते. हं, हं, हं. तो सिम्प्टम दाबला जातो. जर ॲसिडिटीमुळे डोकं दुखत असेल समजा, हं. तर आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक डॉक्टर्स जे असतात ना, ते काय करतात, की कारण शोधतात, की हां, या शरीरामध्ये ॲसिडिटीमुळे आहे, या शरीरामध्ये झोप न झाल्यामुळे डोकं दुखत आहे, अच्छा. या शरीरामध्ये कुठला तरी मोठा आवाज ऐकला त्यामुळे डोकं दुखत आहे. तर हं. मग त्याचे जे इफेक्ट्स आहेत डोकं दुखणं, तर डोकं दुखणं हा इफेक्ट झाला. हं. त्याचं कारण वेगळं आहे. तर कारण आधी ठीक केलं जातं आणि बरोबर. मग नंतर डोकं दुखणं कमी होतं. हो. हां. अच्छा. तर मग तुमचे काय मत आहे, की होमिओपॅथी, आयुर्वेद की ॲलोपॅथी कोणती ट्रीटमेंट बेस्ट आहे? तसं पाहायला गेलं तर सर्व ट्रीटमेंट्स आपापल्या जागेवर बरोबर आहेत. आयडियली जर काही जुनाट आजार असेल तर आयुर्वेदिक, होमिओपॅथिक
पेशंट ठरवून घेऊ शकतात. काही काही डिसिजेस असतात ज्याच्यामध्ये ॲलोपॅथीची औषधं काहीही काम करत नाहीत. जसं की मायग्रेन आहे, हं. रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे. आजकाल बरेचसे ऑटो इम्युन डिसिजेस आहेत जिथे फक्त पेनकिलर आणि स्टेरॉइड देऊन पेशंटचा जो आजार आहे तो तिथेच दाबून ठेवला जातो. ठीक बरोबर. कधीच होत नाही तो पेशंट. आणि जे केमिकल्स असतात, जे ड्रग सबस्टन्सेस असतात, त्याचे त्या पेशंटच्या आजाराला ठीक करण्याच्या ऐवजी साईड इफेक्ट्सच जास्त होतात शरीरावरती. जसं किडनीवरती, लिव्हरवरती त्या गोष्टींचा इफेक्ट होतो. हो. पेशंट बरा कधीच होत नाही. फक्त तो त्याचा जो दुखणं आहे ती गोळी आज सकाळी खाल्ली तर दुपारपर्यंत तुमचं दुखणं बरं होतं. हं. पण संध्याकाळी परत दुखायला लागतं. मग म्हणजे संध्याकाळी परत तात्पुरता इलाज. हां. तर मग तात्पुरता इलाज घेण्यापेक्षा जर आपण रुग्णांना सांगितलं, की तुम्ही तात्पुरता इलाज घेण्यापेक्षा जर तुम्ही त्या रोगाचा समूळ नायनाट केला, बरोबर. तर ऑटोमॅटिकली तुम्ही हेल्दी व्हाल. आणि या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. लोकांना माहीत नाहीये हो ना. बऱ्याचशा लोकांना माहीत आहे. आमच्याकडे आता आम्ही क्लिनिक्समध्ये पाहतो, की बरीचशी लोकं पेशन्स ठेवतात, औषध घेतात. काही काही आजार बरे होण्यासाठी वर्ष पण लागतं. हो ना. पण होतात ना, बरी होतात आजार. हां. बरोबर. पण मग अशा वेळेला बरेच प्रश्न असतो रुग्णांचा, की मॅडम मग आता मला खूप पेन होतं. मग पेन किलर घेतली तर चालेल का? हं. मग आम्ही अशा रुग्णांना सांगतो, अगदी असह्य वेदना झाल्या तुम्हाला, तर तुम्ही कधी-कधी मध्ये-मध्ये घ्या पेन किलर. कारण आपल्याला माहीत आहे, की रुमॅटॉइड आर्थरायटिस झालं हं. किंवा ऑन्कायलोजिंग स्पॉन्डिलायटिस असतं. अगदी हलता येत नाही पेशंटला. सकाळी उठल्यानंतर असे जॉइंट्स त्यांचे पूर्ण स्टिफ झालेले असतात. हो ना. मग अशा वेळेला आपण अलाऊ करतो त्या पेशंटला, की घ्या काही हरकत नाहीये. हं. पण समूळ नायनाट करणं त्या आजाराचा हेच याच्यासाठी सोल्युशन आहे. अच्छा. हां. आता आपले जे होमिओपॅथी मेडिसिन्स असतात, ते कशाप्रकारे बनतात? होमिओपॅथीची जी औषधं आहेत ना, ती जनरली नॅचरल सबस्टन्सेसपासूनच बनलेली असतात. अच्छा. त्यामध्ये औषधाचं प्रमाण हे खूप कमी असतं आणि अल्कोहोल असतं. 90% तरी अल्कोहोल असतं हं. आणि औषधाचं प्रमाण कमी असतं. समजा एक पोटेन्सी बनली, त्याचा एक भाग घेतला जातो, त्यात परत 99% अल्कोहोल ॲड केलं जातं. असं करत पॉवर वाढली जाते हं. औषधाची. आणि ड्रग सबस्टन्स जो आहे तो एका पोटेन्सीनंतर तर तो आपल्याला मिळणार पण नाही औषधामध्ये. अच्छा. त्यामुळे असं म्हटलं जातं, की होमिओपॅथिक औषधाची काहीही साईड इफेक्ट्स नाहीयेत. कारण बरोबर. त्यात कुठलाच सबस्टन्स राहत नाही नंतर. हो ना. आणि ते जे अल्ट्रा डायल्युटेड औषध असतं ते पण आपण काय करतो, पिल्स असतात होमिओपॅथीच्या, हं. ज्याला आपण साबुदाण्यासारख्या जनरल लोकं म्हणतात, की साबुदाण्यासारख्या गोळ्या व्हाईट हो. कलरच्या असतात. त्यामध्ये आपण त्याचे अगदी 2 ते 3 थेंब मॅक्झिमम टाकून ते औषध आपण पेशंटला देतो. त्यामुळे त्याचा साईड इफेक्ट होण्याचा कुठलाही चान्स नाहीये. आणि ड्रग सबस्टन्स हा तर तुम्हाला त्यात भेटणारच नाही नंतरच्या ज्या हायर पोटेन्सीज असतात त्यामध्ये. अच्छा. हां. ओके. तर आपल्या होमिओपॅथी मेडिसिन्समध्ये केमिकल सबस्टन्सचा यूज केला जातो का? केमिकल्स नसतात. नॅचरल सबस्टन्सेसपासूनच आपण ही औषधं अच्छा. बनवतो. केमिकल म्हटलं तर जसं आता आर्सेनिक अल्बम हे काही केमिकल नाहीये. हं. हे एक एलिमेंट आहे. लोकांना वाटतं मग ते पॉयझनस आहे की काय? असं नाही. मर्क्युरी आहे. मर्क्युरी राहतच नाही ना. हो. म्हणजे मर्क्युरीपासून एक मेडिसिन बनतं आमचं. मर्कसॉल नावाचं एक मेडिसिन आहे. ते ओके. मर्क्युरीपासून बनतं. असं आयडियली मर्क्युरी डायरेक्ट जर बघितलं तर तो पॉयझनसच आहे. हं. पण यात जो क्वांटिटी आपण यूज करतोय ती बिलकुल अगदी म्हणजे औषधासारखंच काम करते ती. हं, आणि हं. डायल्यूट होत नंतर तर तो मेडिसिनल सबस्टन्स त्या ह्याच्यामध्ये राहतच नाही औषधामध्ये म्हणजे होमिओपॅथीच्या. एकदमच कमी पर्सेंटेज आणि नंतर खूप कमी, निग्लिजिबल होतं. अगदी निग्लिजिबल असतं जे तुम्हाला भेटणारच नाही नंतरच्या पोटेन्सीमध्ये. जसं 30च्या पुढे गेलो आपण, हो. नाही भेटत ते मेडिसिनल सबस्टन्स जो आहे तो त्या मेडिसिनमध्ये नसतोच. हां, पण त्याची जी क्युरेटिव्ह पॉवर आहे त्या मेडिसिनची, हं. ती त्या अल्कोहोलच्या मॉलिक्युल्समध्ये जाते आणि हं. ती एन्हान्स होते. जी पोटेंटायझेशनची प्रोसेस असते होमिओपॅथीच्या औषधांची, त्यामध्ये काय होतं, त्या ड्रग सबस्टन्सची फक्त क्युरेटिव्ह पॉवर आपल्याला मिळते औषधामध्ये. होमिओपॅथिक औषधामध्ये ड्रग सबस्टन्स राहतच नाही. हो. हां. आणि मग स्टेरॉइडचा वापर केला जातो का? बिलकुल नाही. हे एक मिथ आहे, हं. की होमिओपॅथिक औषधामध्ये स्टेरॉइड्स असतं, त्यामुळे ते पेन कमी करतं. असं बिलकुल नाहीये. हं, हं. एकच मेडिसिन आहे जे स्टेरॉइडपासून बनलेलं असतं, पण त्यामध्ये सुद्धा ती स्टेरॉइडची मात्रा खूपच कमी आहे आणि नंतर तर ती राहतच नाही. हां, बरोबर. तर हे होमिओपॅथीमध्ये जे स्टेरॉइड्स यूज केले जातं असं म्हणतात ना, ते अगदी चुकीचं आहे. होमिओपॅथिक औषधं ही फक्त आणि फक्त नॅचरल सबस्टन्सेसपासूनच बनलेली असतात. बरोबर. काही लोकांचं असं म्हणणं असतं, की होमिओपॅथी मेडिसिन्स हे स्लो वर्क करतात. तर हे मिथ आहे, की खरंच स्लो वर्क करतात? आजाराप्रमाणे असतं ते. अच्छा. म्हणजे होमिओपॅथीची औषधं स्लो काम करतात असं नाहीये. आजार किती जुना आहे
ॲक्यूट डिसीजेस असतात आणि क्रोनिक डिसीजेस असतात. मी हं. थोडक्यात सांगते. ॲक्यूट डिसीजेस म्हणजे जो अगदी काल परवापासून सुरू झालेला आहे, एखाद्या महिन्यात मॅक्झिमम सुरू झालेला आहे आजार, त्याला आपण ॲक्यूट डिसीज म्हणूया. आणि काही काही आजार असतात जे असे अगदी 6-6 महिने, वर्षानुवर्षांपासून असतात. बरोबर. मग तो आजार शरीरात डेव्हलप होण्यासाठी तेवढा वेळ घेतलाय त्याने. मग जाण्यासाठी पण आपण काही केमिकल देत नाही. आपण नॅचरल सबस्टन्स देऊन त्या आजाराला हील करतोय. हं. तर तो वेळ घेतो. हो ना. पण डेफिनेटली रूट कॉजवरती ट्रीटमेंट होते आणि तो आजार ठीक होतो. ॲक्यूट कंडिशन आहे. जसं की समजा काल ताप आलेला आहे. हं. औषध दिलं, दुसऱ्या दिवसापर्यंत ताप, दुसरा दिवस पण नाही, एक 2-3 तासामध्ये हळू-हळू ताप कमी व्हायला सुरुवात होते आणि ताप होतो कमी. जसं डेंग्यू फीवर आहे, टायफॉइड आहे. हं, हं. आमच्याकडे बरेचसे पेशंट्स येतात, हं. की मॅडम आता डेंग्यू आहे, प्लेटलेट्स अगदी 15,000 20,000 झालेले आहेत. मग आता कसं तुमचं औषध काम करेल का? मग हं. तेव्हा पेशंटला आम्हाला सांगावं लागतं, की तुम्ही हे औषध सुरू करा. आपण फ्रिक्वेंट रिपिटेशन करतो. जेव्हा बरोबर. आपल्याला लवकर रिझल्ट पाहिजे आहे, त्या केसेसमध्ये आपण फ्रिक्वेंट रिपिटेशन करतो त्याच अच्छा. मेडिसिनल सबस्टन्सचं. आणि नक्कीच तो खूप फास्ट, म्हणजे आमच्याकडे खूप साऱ्या केसेस असतात. डेंग्यू, टायफॉइड, अशा ॲक्यूट केसेस असतात ज्याच्यामध्ये हं, हं. डेफिनेटली होमिओपॅथिक मेडिसिन फास्ट काम करतं. डिसीज जर क्रोनिक असेल, हं. खूप जुनाट आजार आहे, तर होमिओपॅथी सिम्पटमवरती काम करत नाहीये ना, हं. रूट कॉजवरती काम करते. आणि रूट कॉज तुमच्या शरीरात खूप वर्षांपासून आलेला आहे. मग ते ठीक होण्यासाठी पण थोडासा टाइम तर द्यावाच लागेल ना. हो ना. आणि मुळापासून आजार घालवायचा आहे आपल्याला. आपल्याला परत परत ते रिपिटेशन नकोय, की रिअकरन्स होतोय, आज औषध घेतलं, दबला सिम्पटम, परत उद्या येतोय, ते नाही करायचंय आपल्याला. आपल्याला समूळ नाश करायचा आहे आजाराचा. तर थोडासा पेशन्स ठेवावा लागतो काही काही आजारांमध्ये. आता जसं असतं, एखाद्या पेशंटला मधमाशी चावली, विंचू चावला, हं. अशा केसेस येतात बरं का हो. आमच्याकडे, की मधमाशी चावली, पेनकिलर घेतात, अँटी अलर्जिक घेतात, काहीही होत नाही. मग हं. आता करायचं काय? होमिओपॅथीमध्ये त्या गोष्टींसाठी अगदी मस्त मेडिसिन्स आहेत. अगदी एक डोस दिला, पेशंटच्या तोंडावर टाकायचं, पेशंटला वेटिंग रूममध्ये बसायला सांगायचं हं, आणि हं. पेशंट सांगतात, मॅडम हो, औषध जसं तोंडात पडलं ना, की जसं समजा इथे मधमाशी चावलेली आहे मला आणि हं. इथपर्यंत पेन गेलेलं आहे माझं, नेकपर्यंत. तर नेकपासून असं खाली होत 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 पेन इथपर्यंत त्यांना ते लक्षात येतं पेशंटच्या. म्हणजे हं. इतकी इफेक्टिव्ह आहे होमिओपॅथी. फक्त ती करेक्टली दिली गेली पाहिजे, बरोबर. वेळेमध्ये आणि करेक्टली दिली गेली दिली गेली. पाहिजे. तर म्हणजे त्याचा होमिओपॅथी इन्स्टंट स्लो रिझल्ट पण मिळतो. होमिओपॅथी स्लो काम करते, हे खरंच एक मिथ आहे. आजाराप्रमाणे होमिओपॅथी काम करते. आजार डेव्हलप होण्यासाठी जेवढा वेळ लागलेला आहे ना, हं. तशाप्रमाणे ती काम करते. हो ना. हां. खरं आहे. मग आपले जे होमिओपॅथी मेडिसिन्स असतात, त्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत? किती प्रकारचे मेडिसिन्स असतात? होमिओपॅथी मेडिसिन्समध्ये डायल्युशन्स असतात. डायल्युशन्स म्हणजे पोटेन्सीज असतात, ज्या हं. 1 ते अगदी लाखोपर्यंत पोटेन्सीज आहेत. हो. मदर टिंक्चर्स असतात. मदर टिंक्चर म्हणजे क्रूड ड्रग सबस्टन्स, जो काही समजा एक फूल आहे ज्याच्यापासून औषध तयार केलंय, त्याला बारीक करतात, त्याचा ज्यूस काढला जातो, हं. अल्कोहोलमध्ये मिक्स करून डायरेक्टली ते वापरलं जातं. अच्छा. आणि जे डायल्युशन्स आहेत त्याचा इफेक्ट वेगळा आहे. मदर टिंक्चर्सचा जनरली पॅथॉलॉजिकल केसेसमध्ये यूज केला जातो. आणि काही हे आहेत, जसं सॉल्ट्सपासनं काही औषधं बनतात, काही एलिमेंट्सपासनं बनतात असे, आणि काही ॲनिमल्सपासनं, ॲनिमल सोर्सेस असतात, तर त्यापासनं पण औषधं बनतात. जसं दुधापासनं बनतं, एखाद्या सापाचा वेनम असतो, म्हणजे विष असतं सापाचं, त्यापासनं पण काही औषधं बनलेली आहेत. पण याचा अर्थ की सापाचं विष आपण पेशंटला देतो असा नाहीये. ते राहत नाही, त्याचा अंशच राहत नाही. जसं मी मगाशी सांगितलं ना, तसं त्या गोष्टीचा अंश हा औषधामध्ये उरतच नाही. बरोबर. बरं. हां. मग आपले जे डॉक्टर्स किंवा आपले होमिओपॅथ्स जे आपल्याला औषधं देतात, हं. त्याचे नावं डिस्क्लोज का करत नाहीत? त्यामागं काय कारण असेल? औषधांचं नाव न डिस्क्लोज करणं, यासाठी काय असतं, बेसिकली होमिओपॅथीची औषधं ही काही केमिकल्स नाही आहेत. बरोबर. केमिकल्स असतील तर ते मॅन्डेटरी आहे की तुम्हाला ते प्रिस्क्रिप्शनवरती लिहून द्या. हं. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, पेशंट्स नाव आपण लिहून दिलं किंवा सांगितलं फोनवरती, हं. वर्षानुवर्ष तीच औषध घेत राहतात. बापरे! म्हणजे माझा जो पर्सनल अनुभव आहे, बाहेरगावी आहे मॅडम, मुलाला ताप आला आहे किंवा असं काहीतरी दुखतं आहे, सांगा एखादं औषध. हं. मग आपण सांगून देतो. हो मग ना. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही तेच औषध आणि चुकीच्या प्रमाणात घेतात. हं. मग हे चुकीचं आहे. मग होमिओपॅथिक मेडिसिनचे जरी साईड इफेक्ट्स नसतील, हं. तरीही चुकीचं होमिओपॅथिक मेडिसिन चुकीच्या प्रमाणात घेतलं तर त्याचा इफेक्ट नक्की होतो. हं, हं. आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ते नको आहे. बरोबर. म्हणून त्या गोष्टींचं ते नाव डिस्क्लोज करत नाही. डॉक्टरांकडे जा, कन्सल्टेशन घ्या आणि व्यवस्थित औषध घेऊन स्वतःचा आजार ट्रीट करा. हं. जसं मी आर्टिफिशियल डिसीजचं मगाशी म्हणाले, हो ना. तर मग आर्टिफिशियल डिसीज जर चुकीचं औषध चुकीच्या प्रमाणात घेऊन क्रिएट झाला, तर तो नक्कीच त्रास देईल ना मग त्या पेशंटला. हो ना. म्हणून होमिओपॅथीच्या औषधांचं नाव डिस्क्लोज केलं जात नाही. आणि तसं ते कोणी सांगितलेलं नाही, कारण ते केमिकल नाहीये. बरोबर. हां.
आता आपले जे औषधं तुम्ही देता, हं. तर ते पांढऱ्या गोळ्या असं समजतात किंवा ते प्लासिबो इफेक्ट आहे किंवा सायकोलॉजिकली वर्क करतात, असे पण म्हणतात. तर त्याबद्दल तुमचे काय मत आहे? अ, हां, हा एक गैरसमज समाजामध्ये नक्कीच आहे. हं. बरेचसे पेशंट मला हा प्रश्न नेहमी विचारतात हां. हं, हं. बरं झालं तू हा प्रश्न विचारलास. ॲक्चुअली याच्यामध्ये कसं असतं, होमिओपॅथीचं जेव्हा आपण औषध डॉक्टरांकडे तुम्ही जाता, हं. बाटलीमध्ये पांढऱ्या गोळ्या असतात. हो. त्यामध्ये म्हणजे देताना तर तेच पेशंटपर्यंत पोहोचलेलं असतं. पण जेव्हा औषध प्रिपेअर करतो, त्याच्यामागे एक मोठी प्रोसेस आहे. जेव्हा पेशंट क्लिनिकमध्ये येतो, तो आल्यापासनं तो कसा येतोय, आल्यानंतर काय बोलतोय, त्याची बॉडी लँग्वेज काय आहे, क्लिनिकमध्ये कसा बसला आहे, कसा वागतो आहे, हं. हे सगळं पाहिलं जातं. नंतर जेव्हा तो डॉक्टरांकडे येतो, तेव्हा बरेचसे प्रश्न आम्ही होमिओपॅथीचे डॉक्टर विचारतो हो. आणि ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये त्या पेशंटचा आजचा आजार कुठला आहे, त्याला त्रास काय आहे, तो खरंच आहे का? अ, त्याच्या मनाचा म्हणजे आम्ही काही सायकॉलॉजिकल सिम्प्टम्स विचारतो, हं. काही इमोशनल सिम्प्टम्स विचारतो, त्याचे इंटेलेक्च्युअल कसं आहे, हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो ऑब्झर्वेशननी आणि काही प्रश्न विचारून. हां, बरोबर. आणि मग त्या अनुषंगाने एक होमिओपॅथिक औषध शोधलं जातं. हं. बरेचसे औषध असतात, जसं तू होमिओपॅथीच्या क्लिनिकमध्ये गेली तर असं रॅक्स भरून खूप साऱ्या बाटल्या भरलेल्या असतात. हो ना. ते खरं औषध असतं हं. आणि त्या ज्या गोळ्या असतात ते एक व्हेइकल आहे. हं. त्या औषधाचे एक 4-5 थेंब, 2 थेंब किती क्वांटिटी देतायत त्याच्याप्रमाणे त्या बाटलीमध्ये टाकली जातात आणि ते औषध पेशंटला दिलं जातं. तर त्या अच्छा. गोळ्या हे औषध नाहीये. ज्या हं. पांढऱ्या गोळ्या असतात हं, त्या, हं, हं. ज्या सगळ्यांना सारख्याच दिल्या जातात. ते व्हेइकल आहे. औषध तर जे आपण ड्रॉप्स टाकतो ते मेन औषध असतं. बरोबर. त्यामुळे सगळ्यांना वाटतं की अरे, एक समजा एक फॅमिली आली एक क्लिनिकमध्ये, त्यांना वाटतं अरे सगळ्यांना तर सारख्याच गोळ्या दिल्यात. हं. मग असं आहे का की हे सायकॉलॉजिकलीच फक्त ट्रीट करतात? असं नाहीये. हो. प्लासिबो इफेक्ट असता हं. तर पेन कसं कमी झालं असतं? हां. की नाही? आणि याच्यावरती रिसर्च झालेला आहे. असं नाही की अच्छा. रिसर्च नाहीये झालेला. हं. रिसर्चमध्ये काही लोकांना प्लासिबो देऊन बघितलं, एक विशिष्ट आजार घ्यायचा, हं, हं. प्लासिबो देऊन बघायचा आणि होमिओपॅथीचं औषध देऊन बघायचं. हो. तर प्लासिबो दिल्याने जर आजार ठीक होत असतील, तर मग तर सगळ्यांनी प्लासिबोच दिलं असतं ना. हो कशाला ना. केमिकल्स घ्यायचे? डॉक्टर बनायची गरजच नसती पडली, की बरोबर. नाही? तर प्लासिबो नसतं, ते औषध असतं. औषधाचाच इफेक्ट होतो. हां, हं. काही केसेस असतात, जिथे आम्ही ना काहीही देत नाही. आमच्या लक्षात येतं, की इथे काही औषधाची गरज नाही. हा टेम्पररी काहीतरी इंडिस्पोजिशन म्हणतो आम्ही. अच्छा. टेम्पररी इफेक्ट झालेला आहे बॉडीवरती, औषधाची गरज नाही. त्यावेळेला प्लासिबो दिलं जातं. हो. हां, हां. हं. प्लासिबो देऊ नये असं कुठे लिहिलेलं नाहीये आणि हं. प्लासिबोने जर पेशंट ठीक होत असतील, तर का नाही द्यायचं? योग्य वेळी योग्य सिच्युएशनला देण्यास काही हरकत नाही. हां, हां. पण होमिओपॅथीच्या प्रत्येक औषध हे प्लासिबो नक्कीच नाहीये आणि होमिओपॅथीचं औषध म्हणजे एक एनर्जी असते. कारण केमिकल सबस्टन्स नाहीये, तर ती एनर्जी आहे आणि ती बरोबर. आपण त्या पांढऱ्या गोळ्यांमध्ये टाकून पेशंटकडे देतो. आपले होमिओपॅथ जे असतात, ते ट्रीटमेंट दरम्यान आपली बॅकग्राऊंड हिस्ट्री आणि बरेचसे प्रश्न विचारतात. आपल्या पर्सनल लाईफ रिलेटेड, आपले इमोशनल स्टेट, असे खूपसे प्रश्न विचारतात. तर ते का विचारतात? हां, हा अगदी योग्य प्रश्न आहे. हां, आणि बऱ्याच लोकांना हे असं वाटतं हां. तर बेसिकली कसं असतं माहिती आहे का? आम्ही अगदी हिस्ट्री घेताना आत्ता तुमचा काय प्रॉब्लेम आहे? मग त्याच्याप्रमाणे तो ह्या शरीरात का तयार झाला असावा? हं. याचं रूट कॉजपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल, तर त्या पेशंटची पास्ट हिस्ट्री म्हणजे अगदी तो लहान होता पेशंट, तेव्हापासून त्याला कुठले आजार झाले. मग त्या आजारांचा इम्पॅक्ट म्हणून तर हा आजार तयार नाहीये झालेला. हं. फॅमिली हिस्ट्री म्हणजे फॅमिलीमध्ये कुठे हा आजार होता किंवा सिमिलर काही डिसीज कंडिशन होती, ऑटो इम्युन डिसीजेस असतात किंवा काही टीबी होता का, कॅन्सर होता का फॅमिलीमध्ये हं. आणि मग हा आजार त्याचं तर एक रूटचा कुठला तरी पार्ट तर नाहीये हं. हे बघण्यासाठी विचारावं लागतं. अच्छा. त्या पर्सनची पर्सनल हिस्ट्री म्हणजे तुम्हाला भूक लागते का, तहान लागते का, झोप लागते का, असे बरेचसे प्रश्न विचारले जातात. झोपेमध्ये काही होतं का, स्वप्न पडतायत, काही होतंय, तुम्ही झोपेमध्ये बोलता का, असं बरंचसं विचारलं जातं. इमोशनल सिम्प्टम्स असतात, भीती वाटली होती का किंवा हा आजार सुरू झाला तेव्हा काही लाईफमध्ये तुमच्या डिस्टर्बन्स चालू होता का, हं. ज्याचा इम्पॅक्ट म्हणून म्हणजे तुमच्या मनामध्ये आधी चेंजेस झाली आहेत, इमोशन्समध्ये चेंजेस झाली आहेत आणि मग हा आजार तयार झालाय. मग बरोबर. आपल्याला रूट कॉजपर्यंत पोहोचण्यासाठी त्या व्यक्तीची इत्थंभूत माहिती घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून अच्छा. एवढे प्रश्न विचारले जातात. ओके. हां. ठीक आहे. होमिओपॅथी मेडिसिन कोणत्या आजारावर बेस्ट काम करते? तसं पाहायला गेलं ना प्रिया, होमिओपॅथिक औषधं ही आजाराला ठीक नाही करत. त्या पेशंटला ठीक करतात. ज्या पेशंटच्या शरीरामध्ये तो आजार आहे, त्या पेशंटला ठीक करायचं असतं. म्हणजे अच्छा. त्याला एवढं हेल्दी बनवायचं की तो आजार त्या शरीरामध्ये नाही राहू शकला पाहिजे. मग आजार कुठलाही असू दे.
साधा ताप असू दे किंवा अगदी कॅन्सर असू दे हं. किंवा मधले कुठले डिसिजेस असतात, जसं की अर्थरायटिस आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, तर आपल्याला आजाराला नाही ट्रीट करायचं, त्या शरीरामध्ये तो आजार का डेव्हलप झाला हे कारण शोधायचं आणि त्या कारणाला आपल्याला ठीक करायचं. कारण एकदा शरीरातनं चाललं गेलं की आपोआप आजार ठीक होतो. बरोबर. हा आता आपले इमर्जन्सी केसमध्ये हा आपण होमिओपॅथी मेडिसिन घेऊ शकतो का? हां, इमर्जन्सी केसेस म्हणजे जसं की हार्ट अटॅक येतोय, हं. एखादा मोठा ॲक्सिडेंट झालाय, अगदी समजत नाही की म्हणजे कुठे फ्रॅक्चर झालेला आहे, कुठे एखादी ब्लड व्हेसल रप्चर झालेली आहे का? अशा वेळेला रुग्णाला एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पटकन शिफ्ट करणं, तिथे डायग्नोज करणं हं. हे मी सांगेल. आणि तिथे एकदा डायग्नोसिस झालं, फ्रॅक्चर झालेलं आहे, हीलिंगसाठी होमिओपॅथी वापरा. मस्क्युलर पेन्स आहेत, हीलिंगसाठी होमिओपॅथी वापरा, पेन अच्छा. कमी होतात. हं. लिगामेंट टिअर्स असतात, पेशंटला हलता येत नाही, प्लास्टर झाल्यानंतर फ्रॅक्चर लवकर भरणं याच्यासाठी होमिओपॅथी वापरा. पण हं. डायग्नोसिससाठी हार्ट हं. अटॅक आलेला आहे पेशंटला, रुग्णाला पटकन हॉस्पिटलमध्ये द्या, तिथे इमर्जन्सी केअर असते आणि इमर्जन्सी मेडिसिन देऊन आधी त्या पेशंटला जिवंत ठेवणं बरोबर. हे महत्त्वाचं आहे. आणि मग नंतर त्याचं डायग्नोसिस आहे, कशामुळे झालं, काय झालं, प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटसाठी समजा कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं, मग हार्टमध्ये ब्लॉक बनला हं. आणि मग अटॅक आला. हां, हं. मग अशा वेळेला आधी प्रायमरी ट्रीटमेंट करून घ्या आणि त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये जाणं हे खूप खूप गरजेचं आहे. हां, इमर्जन्सी म्हटलंस, जसं मी मगाशी सांगितलं, मधमाशी चावली, हो. अशी ही पण इमर्जन्सीच आहे ना. हो तर ना. त्यावेळेला तुम्ही पटकन होमिओपॅथीचं औषध दिलं, ते घरीच ठेवायचं. मी जनरली आमच्या क्लिनिकमध्ये काय करतो, हं. एक किट पेशंटकडे आमच्या दिलेलं असतं, त्यात हे इमर्जन्सीची औषधं असतात. इन्सेक्ट बाईट्स आहे, कट आहे, बर्न आहे, भाजला हात. हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी जर होमिओपॅथीचं मेडिसिन जिभेवरती टाकलं ना, हं, हं. तर ते नक्की त्याचं पेशंटचं पुढची जी प्रोग्रेस आहे ती हं. कमी करते, पॅथॉलॉजी डेव्हलपमेंटची, आणि पेशंटचं पेन अगदी 5 मिनिटात कमी होतं. अरे हा वाह! आमच्या पेशंटचा पर्सनल अनुभव आहे की मस्त. त्यांना औषध दिलं, आपण जिभेवरती टाकलं, इन्सेक्ट बाईट असेल, तिथले तिथे पेन कमी होतं, बरं होतं ते. भाजलाय हात, कट झालाय, अर्निका, बऱ्याच लोकांना माहिती आहे होमिओपॅथीचं मेडिसिन अर्निका, आणि हं. ते घेतलं की लगेच तुमचं पेन कमी होतं, ब्लिडिंग कमी होतं. अशा केसेसमध्ये तुम्ही वापरा होमिओपॅथी, बरोबर. म्हणजे प्रायमरी ट्रीटमेंट म्हणून. पण हार्ट अटॅक आहे, अशा काही केसेस आहेत, तिथे नक्कीच मी सांगेल की तुम्ही हॉस्पिटलला लवकरात लवकर जा. हो ना. हां. खरं आहे. आपले आता जे टर्मिनल डिसीज असतात, लिव्हर फेल्युअर आलं, किडनी फेल्युअर, कॅन्सर, अशा ज्या डिसीज आहेत, त्यावर होमिओपॅथी ट्रीटमेंट वर्क करते का? नक्कीच करते. जसं जे टर्मिनल डिसीजेस असतात, कॅन्सर म्हणा, किडनी फेल्युअर म्हणा, लिव्हर फेल्युअर म्हणा, हं. या डिसीजेस साठी तशी एखादी क्युरेटिव्ह ट्रीटमेंट हं. आजपर्यंत अवेलेबल नाही. म्हणूनच त्याला टर्मिनल म्हणजे डिसीजेस म्हटलं जातं ना, हं, हं. की ट्रीटमेंट नाहीये, पण आपण त्याला बस मेंटेन करतोय काहीतरी औषध ट्रीटमेंट्स करून. अशा ह्या डिसीजेस असतात. तर याच्यामध्ये बेसिकली होमिओपॅथीमध्ये आपल्याला काय करायचं असतं, हा डिसीज या शरीरामध्ये का आला याचं रूट कॉज शोधायचं आणि ट्रीटमेंट करायची. म्हणजे बरोबर. आपोआप रूट जसं जसं वीक होत चालतं, तसं तसं त्या डिसीजचे जे सिम्पटम्स त्या पेशंटला त्रास देत आहेत, ते सिम्पटम्स नक्कीच कमी होतात. तो पूर्ण डिसीज क्युअर होईल असं नाही, काही पेशंट्समध्ये होतोही, कारण पेशंट्स किती फॉलो करतात. आपण जी ट्रीटमेंट सांगितलेली आहे, जो आहार सांगितलेला आहे, जी लाईफस्टाईल चेंज सांगितलेली आहे, ते जर घरी त्यांनी फॉलो केलं, औषध हं. व्यवस्थित घेतलं, हं. तर नक्कीच हे आजार क्युअर पण होतात. आणि समजा पूर्ण त्यांनी फॉलो नाही केलं, तर ॲटलिस्ट त्यांना सिम्पटम्समध्ये नक्कीच आराम हा भेटू शकतो. हो ना. हां. खरं आहे. डॉक्टर्स आता आपल्या एखाद्या आजारावर एक सर्जरी आपल्याला रिकमेंड किंवा सजेस्ट करतात. तर त्या सर्जरीला अल्टरनेटिव्ह म्हणून आपण होमिओपॅथी ट्रीटमेंट घेऊ शकतो का? हां, नक्कीच. बऱ्याचशा सर्जरीज असतात, ज्या सर्जरीज केल्यानंतर हं. परत त्या गोष्टींचा रिअकरन्स होतं. जसं की ओव्हेरियन सिस्ट, युट्राईन फायब्रॉइड्स आहेत किंवा पाईल्स आहेत, फिशर्स, फिशुला, अशा बऱ्याचशा केसेस आमच्याकडे येतात. एकदा सर्जरी केली, दोनदा सर्जरी केली मॅडम, सिस्ट काढून टाकला, आता परत येतोय. मग हं. कितीदा, काही अनमॅरिड मुली असतात, हो. त्यांच्यामध्ये ओव्हेरियन सिस्ट तयार होतात, फायब्रॉइड्स तयार होतात. मग ऑपरेशन करून छेडछाड करणं हे योग्य नाहीये हो ना. आणि रिअकरन्स हा होणारच. हं. मग अशा केसेसमध्ये काहीतरी अल्टरनेटिव्ह शोधलं गेलं पाहिजे, म्हणून पेशंट आमच्याकडे येतात. आणि आता माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवामध्ये मी पाहते की बरेचशा सर्जिकल केसेस आहेत,
ज्या आपण होमिओपॅथीची औषधं देऊन खूप अगदी प्रभावीपणे त्याला आपण ट्रीट करू शकतो, क्युअर करू शकतो आणि अच्छा. त्याचा रिअकरन्स हा पण थांबवला जाऊ शकतो. जसं की गॉल ब्लॅडर स्टोन्स असतात, मग गॉल ब्लॅडर स्टोन्स आहेत, मग गॉल ब्लॅडर काढून टाकल्या जातं पेशंटचं आणि हो. मग त्या पेशंटला नंतर आयुष्यभर डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स असतात. कारण गॉल ब्लॅडर आहे, त्याचं एक फंक्शन आहे त्या ऑर्गनचं शरीरामध्ये. जर त्याला प्रिझर्व्ह करता येत असेल औषधांनी, तर सर्जरी न करता, सर्जिकल ऑप्शन न ऑप्ट करता जर औषधांनी त्याला ट्रीट केलं गेलं तर ते नेहमीच उत्तम आहे. किडनी स्टोन्स असतात, किडनी स्टोन बनतो, काढला जातो सर्जरी करून आणि मग परत तो काही दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी बनतो. मग किती वेळा पेशंट सर्जरी करणार ना? हो मग ना. त्यावेळी असे पेशंट आमच्याकडे येतात आणि म्हणतात, मॅडम याचं काहीतरी आम्हाला परमनंट सोल्युशन द्या तुम्ही, की हा परत झाला नाही पाहिजे. बेसिकली होतं काय या केसेसमध्ये, त्या आजाराचं जे रूट कॉज आहे ते शरीरात राहतं. जसं एक वृक्ष आहे आणि त्याचं मूळ तुमच्या शरीरात आहे. आपण फक्त काय करतोय, बाहेरचे फांद्या कापतोय, पानं कापतोय. हो. मग काय होतं, जसं त्या रूटला परत खत पाणी मिळतं, जसं तुमचा आहार व्यवस्थित नाही ठेवला तुम्ही, इमोशनल काही स्ट्रेस आहे, अशा केसेसमध्ये मग आपल्याला काय होतं की परत रिअकरन्स होतो त्या सिम्पटम्सचा. हां, आणि मग तो जो पॅथॉलॉजी आहे ती परत तयार होते आणि मग आणखी सर्जरी करावी लागते. मग अशा वेळी पेशंट विचार करतात की आता ह्याला काय सोल्युशन आहे. मग बरोबर. त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, तो रूट जो आहे तो ट्रीट केला पाहिजे. म्हणजे हे आउटवर्ड एक्सप्रेशन, जी पॅथॉलॉजी तयार होतीये ना शरीरामध्ये, ती परत तयार नाही होणार आणि परमनंटली हा जो आजार आहे तो या शरीरातनं निघून जाईल. हो, खरंय. हां. हे झाले आता आपले फिजिकल डिसीज. तर आपले जे मेंटल डिसीज असतात, फॉर एक्झाम्पल स्ट्रेस आला, डिप्रेशन, अँक्झायटी, तर त्यावर होमिओपॅथी कशी वर्क करते? हां. आपली होमिओपॅथीची जी आपण हिस्ट्री घेतो, जेव्हा पेशंट क्लिनिकमध्ये येतो आणि आपण त्यांची हिस्ट्री घेतो, त्यामध्ये आपल्याला म्हणजे आम्ही लहानपणापासूनच विचारतो, तुमचं लहानपण कसं होतं, शिक्षण कसं झालं, आई-वडील कसे होते, तुमच्या बहीण-भावांशी तुमचं रिलेशन कसं होतं. या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला हा आज जो इमोशनल डिप्रेशन म्हणा, एन्झायटी म्हणा, फिअर असते, ह्या गोष्टी या पर्सनमध्ये का डेव्हलप झाल्यात याचं कारण कळतं आणि मग त्या कारणाला आपण औषध देतो. तर अगदी उत्तम प्रकारे विदाऊट एनी अँटी डिप्रेसंट, अँटी एन्झायटी मेडिसिन, होमिओपॅथीची मेडिसिन्स जे मेंटल डिसीजेस असतात ना त्यावरती खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि ही औषधं हॅबिट फॉर्मिंग नाही आहेत. कारण अच्छा. रूट ठीक होतं, रूट कॉज ठीक होतं, त्यामुळे त्या पेशंटला त्या औषधाची हॅबिट होत नाही. जसं आपण दुसरं अँटी डिप्रेसंट, अँटी एन्झायटी मेडिसिन घ्यायची म्हटलं ना, तर मग पेशंटला ती कंटिन्यू घेतच राहावी लागतात. त्याचा विड्रॉ करणं हे खूप डिफिकल्ट जातं त्यांना. आणि जेव्हा आपण आम्ही पेशंटची काउन्सिलिंग पण करतो, जेव्हा आम्ही होमिओपॅथीची ट्रीटमेंट देतो, तेव्हा आम्हाला कारण कळाल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये काय चेंजेस करायचे आहेत हे पण त्यांना सांगतो औषधाबरोबर. तर नक्कीच होमिओपॅथीची ट्रीटमेंट मेंटल डिसीजेसमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करते. अच्छा. आता आपले काही असे पेशंट असतील तुमच्या ओळखीमध्ये किंवा जे नवीन आहेत, जे रिसेंटली होमिओपॅथीला स्विच केलेत, त्यांचा एक म्हणू शकतो की विश्वास नाही आहे होमिओपॅथी मेडिसिनवर. तर त्यांच्यावर होमिओपॅथी मेडिसिन वर्क करते का? हां, त्यांनी जेव्हा होमिओपॅथीची आम्ही हिस्ट्री घेतो, तेव्हा जे क्वेश्चन्स विचारलेले असतात डॉक्टरांनी, त्याचं जर करेक्ट आन्सर दिलेलं असेल बरोबर, म्हणजे ज्या पेशंटला ठीक व्हायचं असतं ना, त्यांचा विश्वास जरी नसेल तर विचारलेल्या प्रश्नांची ती अगदी व्यवस्थित आन्सर्स देतात. पण बरोबर. काही पेशंट असतात, आता मी एक एक्झाम्पल सांगते तुला. माझ्याकडे मागे एक मुलगी आलेली, तिला खूप खोकला होता. मग तिच्या आईने तिला सांगितलं की नाही मॅडमच्या औषधाने ना माझा खोकला, ताप वगैरे सगळं एकदम पटकनी बरं होतं. तर बरोबर. तू एवढे 1 महिना झालं एवढी अँटिबायोटिक्स घेतली, एवढी कफ सिरप पितेय, पण तुझा खोकला काय कमी होत नाही, रात्री झोप येत नाहीये तुला. तू एक काम कर, जा आणि होमिओपॅथीचं औषध घे. मग ती क्लिनिकमध्ये आली. मग आमचं रुटीन नसतं, प्रश्न विचारणं वगैरे चालू झालं. कधी झोपल्यावरच येतो का, बसल्यावरतीच येतो का खोकला तुला, कसा सुरू झाला, तेव्हा तू काय खाल्लं होतं का, हे सगळ्या गोष्टी विचारायला सुरू केल्या. मग तिला वाटलं की अरे हे काय विचारतायत मला, माझा कफ आहे, मला चेक करा ना तुम्ही आधी, माझ्या चेस्टला बघा स्टेथोस्कोप लावून वगैरे, आणि मग मला औषध द्या आणि ते औषध नक्की काम करेल. हे काय विचारत बसलाय तुम्ही, भीती वाटते का, राग आला का? आणि ती एकदम रागामध्ये उठली की असं कसं औषध काम करणार, मला हे औषध घ्यायचं नाहीये. आणि उठून ती निघून गेली क्लिनिकमधनं.
आम्हाला तिथेच रेमेडी क्लिअर झाली तिची. हम्म. आणि मग तिला ते औषध दिल्या गेलं, म्हणजे मग तिच्या आईजवळ तिचं औषध दिलं, तिच्या आईनं तो एकच डोस तिच्या तोंडात टाकला हम्म. आणि संध्याकाळी शांत झोपली ती. मग दुसऱ्या दिवशी येऊन ती म्हणाली, मॅडम आता मला सांगा तुम्ही की नेमकं तुम्ही औषध काय दिलं होतं मला आणि माझा खोकला थांबला कसा, 4च गोळ्यांनी कसा थांबला. बरोबर. हो ना. तर इथेच ते क्लिअर झालं ना हा. की होमिओपॅथीचं औषध हे जे आहे तुम्हाला हिस्ट्री देणे हे खूप गरजेचं आहे. विश्वास असो नसो, हम्म. पेशंट जेव्हा क्लिनिकमध्ये येतो आम्ही त्यांना ऑब्झर्व पण करतो ना, फक्त पेशंटचे सिम्पटम्स नाही घेतले जात, हम्म. त्यांना ऑब्झर्वही केलं जातं. आणि विश्वास जर नसेल आणि पेशंटच्या जिभेवरती करेक्ट औषध ठेवलं गेलं तर ते नक्कीच त्या पेशंटमध्ये काम करतं. आणि दुसरा भाग असतो जेव्हा होमिओपॅथीकडे पेशंट येतो हम्म. तेव्हा जेव्हा तो डॉक्टरांशी बोलतो समजा, तर प्रश्न विचारले जातात. काही काही पेशंट त्यांना बोलण्याची सवयच नसते, हम्म. म्हणजे असं आन्सर देणं हे त्यांना माहितीच नसतं. तर बरोबर. मग अशा पेशंट्सला जेव्हा आमच्या लक्षात येतं की हे जास्त ओपन होत नाहीत, मग आम्ही त्यांना बरोबर आमच्या हिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारून वगैरे त्यांची इन्फॉर्मेशन काढतो आणि रूट कॉजपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. काही काही पेशंट्समध्ये अगदी 2-2 तास लागतात आम्हाला रूट कॉजपर्यंत पोहोचण्यासाठी. अरे हा, बापरे. 2-3 तास पण लागतात. नाही काहीच प्रॉब्लेम नाही, अरे मग तुझ्या रिपोर्टमध्ये थायरॉइड तुझं 150च्या वरती कसं गेलंय? हम्म. म्हणजे काहीतरी तर आहे. नाही मॅडम सगळं ओके आहे, सगळं ओके आहे. अगदी 2 तास सगळं ओके सांगतात आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मग ते सांगतात की हम्म. असं 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 होतं आणि मग आपण त्या रूट कॉजला ट्रीटमेंट करतो आणि नक्कीच तो पेशंट बरा होतो. हो ना. मॅडम आपले आता लाईफस्टाईल डिसीज आहेत. फॉर एक्झाम्पल थायरॉइड आलं, डायबिटीज आली, बी पी आले, तर त्याला आपल्याला आता रोज गोळ्या घ्याव्या लागतात. तर त्यासाठी काही परमनंट सोल्युशन किंवा कायमचं मुळापासून बरा करण्यासाठी काही औषधं आहेत का? हां, आता बघ हां, लाईफस्टाईल डिसीजेस जसं तू म्हणालीस हां, हम्म. तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये ज्या चुका आपण करतो, लाईफस्टाईल म्हणा, डाएट म्हणा, किंवा जो स्ट्रेस आहे हम्म. याच्यामुळे हा डिसीज डेव्हलप झालेला असतो. आयडियली काय झालं होतं की जसं डायबिटीजसाठी अँटी डायबिटिक आहे, थायरॉइडसाठी रोज एक गोळी तुम्हाला घ्यावीच लागते पेशंट्सला. बरोबर. हां, आणि मग हे किती दिवस घ्यायचं असं हा प्रश्न तुझाच नाही, बऱ्याच पेशंट्सचा हा प्रश्न आहे की मॅडम मग आता काय करायचं? आमची 5 वर्षांपासून थायरॉइडची गोळी चालू आहे किंवा 10 वर्षांपासून डायबिटीसची गोळी चालू आहे, बीपीची गोळी चालू आहे आणि मला आहे ना आता कंटाळा आलाय ही औषधं रोज रोज घेण्याचा, काय करावं? तर ॲक्च्युली जो उत्तर आहे ना त्या प्रश्नामध्येच आहे हे उत्तर. लाईफस्टाईल डिसीजेस हा डिसीज का आला? कारण आपण आपली लाईफस्टाईल, डाएट, तुमची झोप म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज नाही केलेल्या आहेत. बरोबर. तर पहिली गोष्ट आहे की आता आजच्या आज तर औषध तुम्हाला बंद नाही करता येणार, हां, कारण तुम्ही इतक्या दिवसांपासून ते घेतात. हां, काही पेशंट्स असतात ज्यांनी औषध आज चालूच नाहीये केलेलं, ती लोक त्यांच्या लाईफस्टाईलवरती काम करून औषध न घेता हे आजार नक्कीच बरे करू शकतात. माझ्याकडे बऱ्याचशा केसेस आहेत, डायबिटीसच्या आहेत, थायरॉइडच्या आहेत. आम्ही काय करतो, पेशंटला सेम हिस्ट्री होते, आपण रूट कॉज पाहतो, हे वेळेवरती झोपत नाहीयेत, आहार बघितला तर अगदी म्हणजे भयंकर आहार असतो त्यांचा, हां, की असं का खाता तुम्ही, हां, झोप प्रॉपर नसते, अननेसेसरी स्ट्रेस. मग ह्या गोष्टी म्हणजे प्रत्येक माणसाचं कारण वेगळं आहे. थायरॉइड मध्ये डिस्टर्बन्स येण्याचं, डायबिटीज होण्याचं किंवा बीपी वाढण्याचं. तर आपण ॲनालिसिस करतो की कारण काय आहे, या व्यक्तीमध्ये हा आजार येण्याचं कारण काय आहे. कारण पहा, त्याच्यामध्ये करेक्शन्स करा, लाईफस्टाईल, डाएट, झोप. ॲडिशनल आम्ही पेशंटला सांगतो तुम्ही योगा करा, रोज मेडिटेशन करा. या गोष्टी तुम्हाला स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी, तुमच्या शरीराला सुदृढ बनवण्यासाठी नक्कीच हेल्प करतात. आणि हे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत हे विदाऊट मेडिसिन 100% बरे होतात. माझा पर्सनल अनुभव आहे, माझी मध्ये स्वतःची शुगर थोडीशी वाढली होती, अगदी 6.7 वगैरे माझं ग्लायकेटेड HbA ते झालेलं. मला माहीत होतं की ठीक आहे, स्ट्रेस होता त्या पिरियडमध्ये, कारण मला माहीत होतं, कारण मी कमी केलं, माझ्या लाईफस्टाईलवरती वर्क केलं, रात्री लवकर झोपायला चालू केलं, आहारामध्ये चेंजेस केल्या, व्यायाम वाढवला, म्हणजे योगा, वॉकिंग, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आधी होत्याच, पण आणखीन थोडं त्याच्यामध्ये मी मॉडिफिकेशन केलं आणि आता माझं शुगर एकदम नॉर्मल आहे. आणि माझं तर खूपच कमी होतं. माझ्याकडे असे बरेचसे पेशंट्स आहेत, अगदी 10 पॉईंट काहीतरी त्यांचं ग्लायकेटेड HbA असतं आणि मला त्या पेशंटचं खरंच कौतुक वाटतं. ते स्वतः डिसाईड करतात की मला ना रोजची ही केमिकलची गोळी खायची नाही, मग मी कुठला तरी मार्ग शोधतो ज्याच्यामध्ये मी हा आजार ठीक करू शकेल.
असे पेशंट माझ्याकडे बरेचसे येतात आणि अगदी त्यांचं डायबिटीज आपण सांगतो एक 6 महिन्यामध्ये त्यांना मी सांगते की तुम्ही हे मी असं देते हे सगळं फॉलो करा आणि ते रिलिजियसली करतात. ॲक्च्युली ते खूप डिफिकल्ट आहे. जेव्हा हो आपली ना. लाईफस्टाईल आणि आहार हा बिघडलेला असतो त्याला करेक्ट करणं हे तितकंच अवघड आहे, हो, पण ते करतात कारण त्यांना ठीक व्हायचं असतं. बरं. ज्या लोकांना ठीक व्हायचं आहे ते स्वतःवरती काम करतात, मेहनत करतात, आहारामध्ये चेंजेस करतात, लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करतात आणि ठीक होतात. हे मी स्वतःच्या डोळ्यांनी माझ्या एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे ह्या लाईफस्टाईल डिसिजेसला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. फक्त स्वतःवरती काम करा एवढंच मी सांगेल. हो ना, खूप छान. तर आपल्या होमिओपॅथीनुसार आपला आहार कसा असावा? एक थोडक्यात माहिती द्याल का? हां, आहार हा बेसिकली कसं असतं, प्रत्येक शरीराप्रमाणे त्याचा आहार वेगळा असतो. तुम्ही दिवसभर काय काम करतात? शारीरिक कष्टाचं काम खूप आहे, मग तिथे तुम्हाला कार्बोहायड्रेट जास्त असणं गरजेचं आहे. शारीरिक कष्टाचं काम नाही आहे, नुसतं जनरली आजकाल आपण पाहतो आय-टीचं काम असतं, बैठी बसून काम. काम आहे. मग तुमची पाठ, मसल्स यांना स्ट्रेंथन करणं गरजेचं आहे ना. तुम्ही दिवसभर जर 8-8 तास कंटिन्यू बसताय, मग तुमची पाठ धरून मणके चांगले राहण्यासाठी तुम्ही तशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये कॅल्शियम बोन्ससाठी जे महत्वाचं आहे ते आलं पाहिजे, प्रोटीन्स असले पाहिजेत मसल्ससाठी, आहे की नाही. हो प्लस ना. फक्त आहार घेऊन पण चालणार नाहीये. व्यायाम गरजेचा आहे, योगा गरजेचा आहे, चालणं गरजेचं आहे. फक्त बसून बसून कसं चालेल? तर बरोबर. ऍक्च्युली सगळ्या गोष्टी बॅलन्समध्ये असल्या पाहिजेत, तेव्हाच तुम्ही हेल्दी राहू शकता. आरोग्याचा त्रिकूट म्हणतो आपण. हा, राईट, तसं. अगदी तसंच. हो ना. मॅडम, तर आता आपण या पॉडकास्टची सांगता रॅपिड फायर राऊंडनी करूया. ओके, चालेल ना? येस येस. तर माझा पहिला प्रश्न आहे की होमिओपॅथी ट्रीटमेंट दरम्यान आपण एकाच वेळी 2 ट्रीटमेंट घेऊ शकतो का? म्हणजे 2 होमिओपॅथी हो, ट्रीटमेंट म्हणते तू? 2 होमिओपॅथी. आयडियली मी तसं सजेस्ट करत नाहीये. एकाच होमिओपॅथी डॉक्टरकडनं तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतलेली कधीही चांगलं. अच्छा. हां. आणि होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी ट्रीटमेंट एकाच वेळी घेऊ शकतो? हा, घेऊ शकता. बऱ्याच डिसीज कंडिशन्समध्ये ऑलरेडी जर ॲलोपॅथीची ट्रीटमेंट चालू असेल तर ती चालू ठेवून होमिओपॅथीच्या डिसीज म्हणजे मेडिसिन ट्रीटमेंट घेऊन डिसीजला आधी कंट्रोल करणे आणि नंतर हळूहळू ती ॲलोपॅथीची ट्रीटमेंट विन करणे असं आम्ही जनरली करतो. अच्छा. आणि प्रेग्नेंट वुमन आणि ब्रेस्ट फिडिंग मदर असतात, त्यांनी होमिओपॅथी ट्रीटमेंट आणि मेडिसिन घेतली चालेल का? अगदी सेफली होमिओपॅथी मेडिसिन ही बाळ पोटात असतानापासनं आणि प्रेग्नंट लेडीजमध्ये, ब्रेस्ट फिडिंग मदर्समध्ये सुद्धा अगदी सेफली घेता येते. अच्छा. होमिओपॅथी ट्रीटमेंट दरम्यान आपण कॅल्शियम आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स आपले जे असतात किंवा विटॅमिन सप्लिमेंट ते घेऊ शकतो का? नक्कीच घेऊ शकता, काहीही हरकत नाहीये. छान. होमिओपॅथी ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट असतात का? बिलकुल नसतात. होमिओपॅथी ही साईड इफेक्ट फ्री नॅचरल ट्रीटमेंट आहे. ओके, ग्रेट. मॅडम, होमिओपॅथीकडे पाहण्याचा आम्हाला जो तुम्ही नवीन दृष्टिकोन दिला आहे त्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद. मी तुम्हाला पण थँक्यू म्हणेल, धन्यवाद म्हणेल. कारण तुम्ही जो हा प्रयत्न केला आहे लोकांपर्यंत होमिओपॅथीची माहिती पोहोचवणं, लोकांना काही गोष्टी माहीत नाही आहेत त्या व्यवस्थित प्रकारे डॉक्टरांच्या थ्रू पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं आहे. हो. आणि लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं की आजार नॅचरली कसे ट्रीट केले जाऊ शकतात. हा जो प्रयत्न आहे तो नक्कीच उत्तम प्रयत्न आहे. धन्यवाद. धन्यवाद. एका महिलेचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे तिच्या कुटुंबाचे आरोग्य ठरवते आणि म्हणूनच या जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही एक महिलांसाठी स्पेशल एपिसोड घेऊन येत आहोत. तर तो एपिसोड पाहायला अजिबात विसरू नका. आशा आहे तुम्हाला आजचा होमिओपॅथीचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला होमिओपॅथी संदर्भात आणखीन काही प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, जेणेकरून पुढील येणाऱ्या भागामध्ये आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि तुम्हाला जर होमिओपॅथी रिलेटेड मॅडमांशी कन्सल्टेशन करायचं असेल तर आम्ही त्याबद्दलच्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.